नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सिलोजिझम या चॅप्टरशी रिलेटेड 5 प्रश्न बघणार आहोत आणि हा पहिलाच टाइप्स आहे। एक एक करत आपण सर्व टाइप्स सर्व चॅप्टरशी रिलेटेड पूर्ण करणार आहोत। बघा, टॉप 5 प्रश्न, व्हिडिओ क्रमांक आपल्याला 12 आहे। पुढे विधाने व निष्कर्ष यांचा संच दिलेला आहे। निष्कर्षाचे योग्य वर्णन करणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। ही आहे विधाने आणि देन आहे निष्कर्ष, मीन्स कॉन्क्लुजन। स्टेटमेंट अँड कॉन्क्लुजन्स अशी ही सांगड घालण्यात आलेली आहे। सर्वप्रथम आपल्या लक्षात घ्यावं लागेल विधाने, आणि त्या विधानावरून आपण वेन डायग्रामचा आधार घेऊन एक क्रिएशन करणार आहोत। बघा, या ठिकाणी काय सर्व 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 याच्याशी रिलेटेड हा पूर्णच्या पूर्ण काय आहे तर टाइप्स आहे। आता बघा, सर्व सर्वशी रिलेटेड आहे, मग यामध्ये 5 प्रश्न सर्व सर्वशी रिलेटेड असेल आणि फक्त 2च ट्रॅक आहे सर्व सर्वची। यस, आता बघा, सर्व पुस्तके वय आहेत, म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल की हा एक गोल काढला तर याला म्हणावं लागेल आपल्याला पुस्तके। काय म्हणायचं आपण? पुस्तके। सर्व पुस्तके काय आहेत तर वय आहेत, ह्या झाल्या वह्या। म्हणजे या पद्धतीने क्रिएशन करायचं, एक लहान गोल त्याच्यामध्ये मोठा गोल, अर्थातच ही वेन डायग्राम आहे। सो सर्व पुस्तके वय आहेत, झालं क्लिअर? त्याच्यानंतर म्हणजे हे स्टेटमेंट आपण या डायग्रामशी रिलेटेड कंप्लीट केलं। आता आपल्याला काय बघावं लागेल की दुसरं स्टेटमेंट, सर्व वह्या डायरी आहेत। या पहिल्या विधानामध्ये दुसरं विधान आपण वेन डायग्राम मध्ये इन्क्लूड करणार आहोत। सर्व वह्या डायरी आहेत। आता ह्या ज्या वह्या आहेत ह्या सर्व वह्या काय आहेत तर डायरी येणार आहे। काय येणार आहे तर डायरी, म्हणजेच हा एक गोल याच्या डोक्यावरचे आणि याला आपण म्हणणार आहोत डायरी। तिन्ही गोष्टी एकसाथ अशा आलेल्या आहे, पुस्तके, वह्या आणि डायरी। या ठिकाणी 2 ग्रेड्स तयार होतात, एक म्हणजे अपग्रेड आणि एक डाउनग्रेड। इथून इकडे जात असताना याला अपग्रेड म्हणणार आपण आणि परत येताना याला काय म्हणणार आपण? डाउनग्रेड म्हणणार। सो अप मध्ये जात असताना केव्हाही सर्वचा उल्लेख करायचा। या ठिकाणी 2 तर स्टेटमेंट आपल्याला दिलेच चालेले आहे। सर्व पुस्तके वह्या आहेत, सर्व वह्या डायरी आहेत। हे बघा, सर्व पुस्तके वह्या आहेत, सर्व वह्या डायरी आहेत। हे दोन्ही स्टेटमेंट झाले। मात्र तिसरं स्टेटमेंट याच्यावरून आपल्याला असं तयार होतं की थेट या पुस्तकापासून तर डायरीपर्यंत आपल्याला उडी मारायची आहे, म्हणजेच एक स्टेटमेंट आणखी तयार होते, सर्व पुस्तके डायरी आहेत। हे झालं सर्व पुस्तके डायरी आहेत, हे झालं तिसरं स्टेटमेंट। आता झालं म्हणजेच अप मध्ये तिन्ही स्टेटमेंट आपल्या डोळ्यासमोर आहे। एक तर त्यांनी दिलेलं आहे, दुसरं पण त्यांनी दिलेलं आहे, आपण तिसरं स्टेटमेंट काढलं। आता चौथं स्टेटमेंट काय आहे? आन्सर काढत असताना सर्वप्रथम आपल्याला निष्कर्षाकडे बघावं लागते। आपल्याला आन्सर तर व्हिज्युअलीच काढायचा आहे, मात्र काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगत आहोत स्टेप बाय स्टेप। आता डाऊन ग्रेडला येत असताना आपण जसं इथून थेट इथपर्यंत गेलो तसं वरून खालपर्यंत आपल्याला थेट रिव्हर्स यायचं आहे, उलट यायचं आहे, खालच्या दिशेने यायचं आहे। खालच्या दिशेने जर येत असाल तर तुम्ही जसं इथं सर्वचा उल्लेख करता तसं या ठिकाणी काहीचा उल्लेख करावा लागते, काहीचा। म्हणजेच काय होणार आहे, काही डायरी पुस्तके आहेत, काही डायरी पुस्तके आहेत। बघा, थेट आपण खाली उतरलो की नाही, म्हणून आपल्याला ही डायरी काही डायरी पुस्तके आहेत। आता तुम्ही असं म्हणाल की काही डायऱ्या पुस्तके आहेत असं म्हणायला पाहिजे, इथं ग्रामर फ्रामर काही चालत नसते, जसं आहे तसं आपल्याला घ्यावं लागत असते या ठिकाणी, कारण की हे सिलोजिझम नावाचं चॅप्टर आहे। ठीक आहे, सिलोजिझम SYLLOGISM सिलोजिझम नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये असं घ्यावं लागते। आता काही डायरी पुस्तके आहेत, हा झाला डायरेक्ट, परंतु त्याच्यानंतर हा चौथा झाला, पाचवा फक्त इथून इथपर्यंत येणार, फक्त इथून इथपर्यंत। म्हणजेच आपण पाचवा काय घेणार आहे, काही डायरी वह्या आहेत। आणि त्यानंतर 6वं स्टेटमेंट काय येणार आहे की जसं डायरी आणि वह्याचं डाउनग्रेडनं आपण काहीचा विचार केला, तसंच वह्याचं आणि पुस्तकाचं डाउनग्रेडनं आपण पुन्हा असा विचार करणार आहोत की काही वह्या पुस्तके आहेत, काही वह्या पुस्तके आहेत। हे सर्वच्या सर्व स्टेटमेंट झाले या वेन डायग्राम वरून, म्हणजेच या विधानाशी रिलेटेड आपण वेन डायग्राम काढली आणि या वेन डायग्राम मध्ये फक्त आणि फक्त 3 जर राऊंड असेल सर्वची, म्हणजे 2 राऊंड त्यांनी दिलेले असेल आणि 3 जर हे वेन डायग्राम एकात एक जर इन्क्लूड झालेला असेल तर
1 2 3 4 5 आणि 6 6च फक्त स्टेटमेंट खरे ठरतात. 7वं स्टेटमेंट ठरू शकत नाही. त्यांनी आपल्याला हे स्टेटमेंट झाले आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर आपल्याला हे खरे स्टेटमेंट झाले. परंतु आता स्टेटमेंटची सांगड निष्कर्षाशी लावावी लागते. म्हणजे स्टेटमेंट म्हणजे विधानाची सांगड आपल्याला कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्षाशी लावावी लागते. मग बघायचं निष्कर्षाकडे. सर्व पुस्तके डायरी आहेत. सर्व पुस्तके डायरी आहेत. डायरेक्ट इथून इथपर्यंत आपण गेलो म्हणजेच हे झालं सर्व पुस्तके डायरीच आहे म्हणजे राईटच आहे. पहिलं काय झालं तर पहिलं स्टेटमेंट राईट झालं. कारण की सर्व पुस्तके डायरी आहे. आपण गेलं तर डायरेक्ट थेट केलं तर सर्वचाच उल्लेख करावा लागतो. देन दुसरं काय आहे काही पुस्तके डायरी आहे. काही पुस्तके डायरी आहे. अपग्रेड न जात असताना काहीचा उल्लेख करायचा नसतो म्हणून हे काय तर रॉंग आहे. याच्या उलट राईट झालं असतं. कसं की काही डायरी पुस्तके आहे काही डायरी पुस्तके आहे असं जर त्याने उलट दिलं असतं तर ते राईट ठरलं असतं. मात्र या ठिकाणी ते रॉंग आहे. म्हणूनच आपल्याला पहिलाच निष्कर्ष फक्त पहिला निष्कर्ष तर्कसंगत आहे असं आपण आन्सर देणार आहोत. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो आता हे मी क्रिएशन करून दाखवलं तुम्हाला. तुम्हाला काय करायचं आहे हे क्रिएशन तुम्हाला माइंडली करायचं आहे. आपल्या व्हिज्युअली डोक्यामध्येच तयार करायचं आणि थेट झाल्यास एक अशी गोल डायग्राम तुम्ही काढून घ्यायची वेन डायग्रामची. पण हे लिहित नाही बसायचं हे 4 डायरेक्ट असा हात घ्यायचा असं म्हणायचं सर्व पुस्तके डायरी आहे. सर्व पुस्तके डायरी आहे राईट आहे. आणि त्याच्यानंतर काही पुस्तके डायरी आहे होऊच नाही शकत. काही डायरी पुस्तके असं होऊ शकते म्हणून हे रॉंग आहे असं डायरेक्टली आन्सर द्यायचं आणि विदिन 10 सेकंडमध्ये तुम्ही याचं आन्सर कंप्लीट करायचं. मी मात्र क्रिएशन करून दाखवलेलं आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड आपण बघूया. पुन्हा तेच दिलेलं आहे. हे काही वाचत बसायचं नाही बिकॉज तुम्हाला माहित असं सिलोजिझम मध्ये या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात की हे जे असेल ते खरं समजा तर्कसंगत समजा आणि विधाने निष्कर्ष दिलेले. पुन्हा सर्व कापड पिशव्या. आता इथं काय म्हणणार आपण कापड आणि देन दुसरा काय म्हणणार तर पिशव्या आहे की नाही पिशव्या. आता सर्व पिशव्या कपाशी आहेत. आता पिशव्याचा हा राऊंड कपासी म्हणणार कपासी झालं ना मित्रा. आता आपल्याला माहित काय तर थेट आपण अपग्रेडला जाणार आहोत. इथून इकडे अपग्रेडला जाणार. अपग्रेडला घेतल्यानंतर त्यांनी 2 तर दिलेलं. तिसरं स्टेटमेंट काय येतं आपल्याला की सर्व कापड कपाशी आहे. सर्व कापड कपाशी आहे. हे बघा सर्व कापड कपाशी आहे बरोबर ना. इथून थेट अपला तुम्ही जाणार तर तुम्ही सर्वचा उल्लेख करणार. सर्व कापड कपाशी आहे. वर गेलं सर्व कापड कपाशी आहे. आता उलट येताना आपल्याला डाऊनग्रेड लागेल. डाऊनग्रेडला आपण कशाचा उल्लेख करतो काहीचा उल्लेख करतो म्हणून आपण काय उलट काय म्हणणार काही कपाशी कापड आहे. काही कपाशी कापड आहे. हे बघा काही कपाशी कापड आहे राईटच आहे. दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी खरे ठरले. प्रत्यक्षरित्या तुम्ही लिहू शकता. कसं लिहू शकता तिसरं स्टेटमेंट सर्व कापड कपासी आहे. दुसरं चौथं स्टेटमेंट काय करू शकता काही कपाशी कापड आहे. देन 5वं स्टेटमेंट काय होऊ शकते की फक्त इथून एवढं काही कपाशी पिशव्या आहे. काही कपाशी काय आहे तर पिशव्या आहेत त आणि देन काही पिशव्या कापड आहे असं डाऊनग्रेडला म्हणणार तुम्ही. 6वं स्टेटमेंट काय येणार आहे काही पिशव्या काय तर कापड आहे. तुम्हाला आन्सर तर माहीतच झालेला आहे परंतु सर्वच्या सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे या ठिकाणी. लक्षात आलं. सो सर्व डायरेक्टच वेन डायग्राम टाकायची आणि डायरेक्टच आपण क्रिएशन करायचं. सर्व कापड कपाशी आहे. सर्व कापड वर अपग्रेडला जात असताना सर्व कापड कपाशी आहे. काही कपाशी कापड आहे. काही कपाशी कापड आहे. सर्व कापड कपाशी आहे. सर्व कापड कपाशी म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी राईट ठरले. म्हणजे फक्त ए बरोबर आहे का नाही फक्त बी बरोबर आहे का नाही तर ए किंवा बी बरोबर आहे का नाही तर ए व बी दोन्ही बरोबर आहे. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला राईटच आहे. ओके या ठिकाणी बघूया. या ठिकाणी ए व 2 दोन्ही बरोबर आहे. त्या ठिकाणी गलतीनं तिथं दुसरं काहीतरी लागण्यात आलं. नेक्स्ट तिसरा प्रश्न. पुढे विधाने व निष्कर्ष यांचे संच दिलेले निष्कर्षाचे योग्य वर्णन करणारा पर्याय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी स्टेटमेंट आहे माकड आणि वाघाच्या संदर्भात. या ठिकाणी मी काय म्हणणार हा माकड आहे माकड आणि हा काय तर वाघ आहे.
अर्थातच काय, सर्व माकड वाघ आहे, सर्व माकड वाघ आहे, वाघ आहे. आता दुसरं स्टेटमेंट याच्यामध्ये इन्क्लूड करावं लागेल, तर सर्व वाघ कुत्रे आहे, सर्व वाघ कुत्रे आहे. म्हणजे याच्यावर एक आणखी गोल टाकला आणि या ठिकाणी काय म्हटलं मी, कुत्रे म्हटलेलं आहे. सर्व माकड वाघ आहे, सर्व वाघ कुत्रे आहे, म्हणजेच आपण रिअल अशी वेन डायग्राम तयार केली. आता आपल्याला काय करावं लागेल की आपण निष्कर्षाकडे जाऊ, डायरेक्टच आन्सर काढण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला माहितच आहे या दोनच्या ऐवजी पुन्हा 4 स्टेटमेंट या ठिकाणी तयार होतात. मग त्याच्यावरील सांगड आपल्याला निष्कर्षाची काढावं लागते. पण आता सर्व माकड कुत्रे आहे, बघा ना, सर्व माकड थेट आपण अपग्रेडला गेलो, इथून इथं उडी जर मारली तर अपला जर गेलो तर आपण सर्वचा उल्लेख करतो. सो सर्व माकड कुत्रे आहे, राईटच आहे, सर्व माकड कुत्रे आहे. दुसरं, काही कुत्रे माकड आहे, काही कुत्रे माकड आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी राईट येतात. सर्व माकड कुत्रे आहेत आणि काही कुत्रे माकड आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, थेट वरच्या दिशेला उडी मारत असाल तर सर्वचा उल्लेख करायचा, वरून खाली जर तुम्ही येत असाल डाऊनला तर काहीचा उल्लेख करायचा. म्हणून या ठिकाणी दोन्ही काय तर स्टेटमेंट राईट आहे. सो फर्स्ट अँड सेकंड असे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी काय आहे तर राईट आहे. मित्रांनो, आता बघा आपल्याला काय घ्यायचं आहे. मग मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कोणकोणते स्टेटमेंट तयार होते, तोंडी तोंडी सांगतो. सर्व माकड कुत्रे आहे, काही कुत्रे माकड आहे, झाले 4. त्याच्यानंतर 5वं येतं, काही कुत्रे वाघ आहे. बघा इथं काही कुत्रे वाघ आहे, काही वाघ माकड आहे, काही कुत्रे वाघ आहे, काही वाघ माकड आहे. म्हणजेच आपले सर्वच्या सर्व स्टेटमेंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले, सर्व माकड कुत्रे आहे, सर्व माकड कुत्रे आहे, राईट आहे. काही कुत्रे माकड आहे, हे सुद्धा राईट आहे. म्हणून दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी तर्कसंगत आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो, क्लासबद्दल थोडी माहिती सांगतो की क्लास माझा मी मॅथ्स आणि रिझनिंग शिकवतो, टेटच्या विद्यार्थ्यांना खास करून शिकवतो. मग गणित आणि बुद्धिमत्तेचा रेकॉर्डेड कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेला. फीज आहे 1200 रुपये आणि त्याची सुरुवात झालेली आहे 13 मार्च 2025 पासून. मात्र हा जो कोर्स आहे रेकॉर्डेड असल्या कारणाने तुम्ही केव्हाही घ्या, तिथून तुम्हाला 6 महिन्यापर्यंत तो व्हॅलिड असेल. यामध्ये काय आहे तर 100 व्हिडिओज मी देतो. 100 व्हिडिओज मध्ये तुमचा गणित आणि बुद्धिमत्तेचा ऑल सिलेबस, गणित व बुद्धिमत्तेचा ऑल सिलेबस कव्हर केलेला असेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये एक कॉन्सेप्ट क्लिअर केलेली असते. इझी लेवल, मॉडरेट लेवल, हार्ड लेवल, हार्डेस्ट लेवल, सर्वच्या सर्व त्या ठिकाणी ट्रिक्स आणि ट्रॅक्सने शिकवलेले असते. ठीक आहे. गणिताचे सर्वच चॅप्टर तुमच्याले कंप्लीट केल्या जाणार आहे आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा सर्व चॅप्टर त्या 100 व्हिडिओमध्ये कंप्लीट केले जातात. सोबतच तुम्हाला याच्यामध्ये PDF मिळतात. सो PDF मध्ये काय असते की प्रत्येक व्हिडिओशी रिलेटेड 2 PDF आहे. अशा 100 व्हिडिओसाठी 200 PDF तुम्हाला त्या ॲप्समध्ये दिसून येतात. आणि PDF सुद्धा सुंदर आहेत, कारण की त्याच्यामध्ये तो सिलेबस, तो टॉपिक, ती कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा पूर्णतः प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. चला पुढे. आता त्यासाठी तुम्हाला ॲप्स डाउनलोड करावं लागेल. ॲप्सचं नाव आहे मित्रांनो स्टडी अप. स्टडी अप UP अप हे जे ॲप्सचं नाव आहे ते ॲप्सचं नाव गुगल प्ले स्टोअरवर टाका. तुम्ही सर्च केल्याबरोबर लगेच सुरुवातीलाच हे स्टडी अप फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असा लोगो असणारं ॲप्स तुम्हाला दिसून येईल. ते ॲप्स तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये टेटच्या फोल्डरमध्ये जाऊन 1200 रुपयाची बॅच तुम्ही परचेस करू शकता. पुढे जाऊया आपण. खाली 2 विधाने दिलेले, यावरून कोणता निष्कर्ष सत्य आहे हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. सर्व मूळ संख्या नैसर्गिक संख्या, सर्व नैसर्गिक संख्या परिमेय संख्या. या ठिकाणी काही असो, नाहीतर तुम्ही म्हणाल की गणिताशी रिलेटेड जर आपण तपासून बघितलं तर हे रॉंग ठरू शकते. ते काही असो, इथं जे दिलं ते खरं समजायचं आहे असं ते म्हणतात. आता सर्व मूळ संख्या नैसर्गिक आहे, म्हणजे या ठिकाणी असा गोल केला, इथं मूळ संख्या फक्त मूळ लिहितो मी. त्याच्यानंतर सर्व मूळ संख्या ह्या काय तर नैसर्गिक संख्या आहे, नैसर्गिक लिहिलं मी. आता दुसरं स्टेटमेंट काय की सर्व नैसर्गिक संख्या परिमेय संख्या आहे. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत की सर्व नैसर्गिक संख्या ह्या काय तर परिमेय संख्या आहे. लक्षात घ्या मित्रांनो. आता आपल्याला काय म्हणायचं आहे की या ठिकाणी डायरेक्ट अपला तुम्ही जात असाल तर आपल्याला सर्वचा उल्लेख करावा लागतो. म्हणजेच आपलं स्टेटमेंट काय येणार, पहिलं याच्याशी रिलेटेड आणखी जे स्टेटमेंट तयार होतात त्याची सांगड आपण निष्कर्षाशी टाकतोय. म्हणून इथं काय जाणार आहे, सर्व मूळ संख्या परिमेय संख्या आहे. म्हणजे पहिलं काय येणार आहे, सर्व मूळ संख्या काय परिमेय संख्या आहे.
परिमेय संख्या आहे हे आपल्याला दिसून येते. त्याने निष्कर्ष काय बघितला दिलेला आहे, सर्व मूळ संख्या परिमेय संख्या. बरोबरच आहे ना, सर्व मूळ संख्या परिमेय संख्या. थेट आपण अपग्रेडला गेलो तर आपल्याला पहिला निष्कर्ष राईट दिसून आला. दुसरा निष्कर्ष बघा त्यांचा काय, सर्व परिमेय संख्या मूळ संख्या आहे. सर्व परिमेय संख्या मूळ संख्या. ज्यावेळेस आपण डाऊनग्रेडला येतो त्यावेळेस आपल्याला काहीचा उल्लेख करावा लागतो. म्हणजे असं म्हणावं लागते की काही परिमेय संख्या मूळ संख्या आहे. इथे बघा 3 तयार होते. हा झाला चौथा, हा काय झाला चौथा. पाचवा इथं तयार होतो, काही परिमेय संख्या मूळ आहे, मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर सहावा असा इथं तयार होतो, काही परिमेय संख्या नैसर्गिक संख्या आहे. आणि त्याच्यानंतरचा इथे तयार होतो तो म्हणजे काही नैसर्गिक संख्या मूळ संख्या. डाऊनग्रेडला येत असताना काहीचा उल्लेख करा, काही परिमेय संख्या मूळ संख्या आहे, काही परिमेय संख्या नैसर्गिक संख्या आहे, काही नैसर्गिक संख्या मूळ संख्या आहे. मात्र अपला जात असताना काही नव्हे तर सर्वचा उल्लेख करावा लागतं. सर्व मूळ संख्या परिमेय संख्या आहे. आपल्याला सर्व मूळ संख्या परिमेय संख्या दिसून येऊ राहिल्या, परंतु सर्व परिमेय संख्या मूळ संख्या असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्या जागेवर जर काही परिमेय संख्या मूळ संख्या असं असतं तर राईट म्हटलं असतं. मात्र हे काय झालं तर रॉंग झालं. म्हणून या ठिकाणी फक्त ए हा तर्कसंगत निष्कर्ष आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे मित्रांनो, चेक करूया, राईटच आहे. देन पाचवा प्रश्न, सर्व नद्या तलाव आहेत आणि सर्व तलाव झरे आहे. म्हणजे मी या ठिकाणी काय करतो, अशी गोल हे काढतो. या ठिकाणी मी नद्या म्हणणार, नद्या. देन याच्या डोक्यावर मी तलाव म्हणणार, तलाव. आता सर्व नद्या तलाव आहेत, बरोबर आहे ना, सर्व नद्या तलाव आहे. अपग्रेडचा विचार केला म्हणून मी तशी डायग्राम तयार केली. आता सर्व तलाव झरे आहे. या ठिकाणी त्याच्या डोक्यावर मी असं टाकणार, सर्व तलाव हे काय तर झरे आहेत. मित्रांनो, इथून इथपर्यंत जात असताना आपल्याला अपचा विचार करावा लागते, म्हणजे सर्वचा विचार करावा लागते. रिटर्न येत असताना आपण डाऊनचा विचार करतो, म्हणजेच आपल्याला काहीचा उल्लेख करावा लागतो. आता आपण काय म्हणणार की सर्व नद्या झरे आहेत. आपला स्टेटमेंट तयार झालं एक्स्ट्रा. सर्व अपग्रेडसाठी सर्व नद्या झरे आहे. थेट उडी मारली आपण वरच्या याच्यावर, सर्व नद्या झरे आहे, सर्व नद्या झरे आहे. ऐका तिथं सर्व नद्या झरे आहे, सर्व नद्या झरे आहेत. बरोबर आहे, सेकंड स्टेटमेंट आपल्याला राईट झालं, सर्व नद्या झरे आहेत. देन आपलं स्टेटमेंट काय तयार होतं की काही झरे नद्या आहेत, काही झरे नद्या आहेत, काही झरे नद्या आहेत. इथं दिलंच नाही काही झरे नद्या आहेत. त्याच्यानंतर आपण काय म्हणणार, काही झरे तलाव आहेत, काही झरे तलाव आहेत, काही झरे तलाव आहेत, काही झरे तलाव आहेत आणि काही तलाव नद्या आहेत, काही तलाव नद्या आहेत, काही तलाव नद्या आहेत. इथे काही जर असतं ना मित्रा तर राईट झालं असतं, मात्र तसं तिथं नाही. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे तर रॉंग आहे. पहिला निष्कर्ष तर्कसंगत नाही, मात्र दुसरा निष्कर्ष या ठिकाणी तर्कसंगत आहे. सो फक्त सेकंडच कॉन्क्लुजन या ठिकाणी सत्य दिसून येते. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे. अशा पद्धतीने पाचही प्रश्न मी तुम्हाला सिलोजिझम से रिलेटेड सर्व या कॉन्सेप्ट से रिलेटेड शिकवलेले आहे. आपण सर्व असेल, सर्व काही असेल, पुन्हा सर्व तीन सर्व असतात किंवा चार सर्व असतात, हे सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहोत. कधी सर्व काही असते, कधी काही सर्व असते, सर्व पुन्हा काही असते. सर्व आपण या ठिकाणी कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपली सिरीज सुरू आहे 5-5 प्रश्नांमध्ये तुमच्याला एक कॉन्सेप्ट क्लिअर करण्याची, एक टाइप्स क्लिअर करण्याची. मित्रांनो, जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये जर का तुम्हाला भरघोस मार्क्स पाहिजे असेल, म्हणजे आउट ऑफच्या घरामध्ये जर मार्क्स पाहिजे असेल तर तुम्हाला सांगतो की प्रत्येक टाइप्स तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. प्रत्येक टाइप्सशी रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. मी प्रत्येक चॅप्टरशी रिलेटेड 100 किंवा 150 प्रश्न विद्यार्थ्यांना देत असतो. तुम्ही जर माझ्या बॅचला जॉईन झाला तर निश्चितचपणे तुम्हाला सुद्धा ही संधी प्राप्त होते. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, प्लीज join my batch. Thanks for watching my video.